उठ नाही बाई, झोपून का सकाळ होवायचीच आहे का? का व बाप्पा, सकाळी उठल्याबरोबर तुझी डेंग डेंग लागते. झोपू दे मला सुखानं 10 मिनिट. अच्छा हो, तुला डेंग डेंगच लागते. मग नवऱ्याच्या घरी गेलीस का सकाळीच उठायला लागते ना. तर नवऱ्याच्या घरी सकाळी पहाटेला उठायला लागते म्हणून मला झोपू दे मायच्या घरी तरी सुखानं. हो हो, झोपून घे आता. का बडबड करतेस व, झोपू दे ना मला. मग नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवऱ्यालाच काम करायला लावशील. मी कायले माझ्या नवऱ्याला काम करायला लावीन, कामवाली बाई ठेवीन मी. अच्छा हो व बाई, ठेव जो कामवाली. नवरा तुला ठेवू देते कामवाली. मोठी साजरी साईज घे तर कामवाली ठेवू देणार आहे तुझा नवरा. एवढी शकल खराब नाही आहे माझी, चांगली साव मी पाहाले. पाहिजे नाही तुला मिस्त्री कामावर जाणेवाला नवरा नाही भेटल तर, आणि आधी मोठी कामवाली ठेवणेवाली नाही तुला तिच्या दोराला नाही तर. उठत आहेस का येऊ काढी धरून आता. यार, सासू दादीच्या कमरावर लाट मारत तेव्हा समजल. रोज 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 लग्न येवाच आहे तरी सासू सासू दिमाग खराब, पुरी झोप खराब केलं. मी धान कापूनही आलो तरी हा बकरीनं कपडे तरी नाही काढलं. कपा लोंबत आहे त्या तारावर. गुडगा माणूस असून आजी भांडे घासत आहे ना. कोटी गेली व पाटग्या गेली असं हिंडा आलं मला का माहित. अंगण तरी नाही झालं. पाय ना ते निर्मलाबाईची पोरगी कशी माय कामाला जाते तर पूर्ण अंगण भांडे न कुंडे घासून ठेवते ना. माझी हे एक बकरी असून काम नाही करून ठेव ना, काय नाही करून ठेव. बाकीच्या माया त्या दंडाईमध्ये आपल्या पोरीचे गुणगाणं गावते ना. मी का गाऊ मा, का धंदा करून ठेवते तर माझी पोरगी धंदा करून ठेवते म्हणून सांगू. असे गुण गावतेत मग आपल्या पोरीचे. माझी पोरगी झाडू मारून ठेवते, भांडे घासून ठेवते न. मी का गुन्हा आहेत म्हणतो हिचे. दारीचं लग्न करून देतो ना, पाठवून देतो नवऱ्याच्या घरी. हल खलक इकडे ना हल खळक तिकडे हिंडायला पाहिजे मित्रिणी. बरं काच्या मित्रिणी होत पाय ना. ह्या गुंडाईमध्ये पाणी नाही भरलं आहे, पण हा पाणी तरी नाही भरता आला. भांडे तरी नाही ठेवलं रॅकी मध्ये. कोणते काम करू ना कोणते नाही का. कामावरून आल्यावर असा चिडचिड जीव लागते मा, असा घरात हकदोडा पाहून. सुनबाई सुनबाई, खेडमी अजून त्या रोडावरून का नाही भुके झाला का व स्वयंपाक? नाही वा, होवाचा स्वयंपाक करत आहो. आणि खेडमी गल्या हिंडून गावातल्या बायाच्या चुगल्या करून. चुगल्या केल्याशिवाय तर पोटच नाही भरे खेडमीचा. घरामध्ये कहा लगे है एकटीच पुटूर पुटूर करते. काही म्हणलीस का सुनबाई? नाही बाप्पा, तुम्हाला काहीच नाही म्हणलं मी. मोठे कान बदल्यात घ्या मुर्गीचे आवाज जर किल्ले लवकर. का रांधत आहेस तर भाजीचा? भाजीपाला काहीच नाही आहे, चून भात रांधत आहो. का चून भात चारतेत मा मांड बुडपणी. साजरा मासरा गिसऱ्या अंडे मुंडे रांधावा. मटन कहाले पुलेस कापतो ये ना बुडगे. माझे मा ह्या कोंबड्याचा बाजार मांडणी हो का कावा म्हणतो सपा. माझं अंगण इकरून ठेवले. कोटी गेली हे सहारी. अय सहारीन बाई, का झाला? पाय ना हा तुमच्या कोंबड्याचा हा हकदोडा मांडणी हो का हो. तर तुमच्या कोंबड्या येऊन सपा माझं अंगण विकरते. मी बी करायला लावतो का त्या कोंबड्याला अंगण? तुम्हाला एवढाच कोंबड्या पोसाचा सवक आहे तर आपल्या घरामध्ये ठेवा ना कोंबड्या. काला लोकांच्या अंगणामध्ये येऊ देता. तुला एवढाच कोंबड्याचा तरस आहे तर आपला दरवाजा लावून राहील ना तर. पहा गं बाई, ह्या सहारींच्या कोंबड्या आमच्या घरी येतात तर सापा अंगण विकरतात. मग तुम्ही मला म्हणता का हे बाई बदमाश आहे म्हणून, झगडते म्हणून. ह्या हिला बांधून नाही ठेवताय का हो बाई आपल्या घरच्या कोंबड्या? मोठी झगडेला आहे रे बापा हे बाई. राह जातो मी आपल्या घरामध्ये. माझ्या अंगणात उद्यापासून आल्या नाही पाहिजेत, नाही तर कांती हो नावाची हो. कोंबड्यासाठी तरी झगडतेत ना या बायका. घरात जाऊन कहाला टरटर काय तर ये ना माझ्या संग झगडणं. आता जातो मी पोटेवाला. पाय ना त्या मेंढ्याबाईच्या पोरीचं लग्न आहे जुळला. पत्रिकाही आणून दिलं तिच्या भावानं. हो का हो. आता मी लग्नाला गेल्यावर मला सपाजण विचारतील नाही का तुझ्या पोरीचा जुळला का नाही म्हणून. मी का सांगू माझ्या पोरीला लग्नच नाही करायचं आहे, लहानची बाईस आहे म्हणून. आगे तुझ्या वयाच्या होतून का आम्ही जिंदगानीला लागलो होतून आणि तू मोठी सोबाची आहे सजूनवरी. आमचे काही स्वप्न गिप्न आहेतच नाही आमच्या पोरीचा लग्न व्हावा. 5 वर्ष झाले टही लावत आहे. पुढच्या वर्षी करतो लग्न, पुढच्या वर्षी करतो म्हणून. पुढच्या वर्षीचे 5 वर्ष झाले. एक वेळा वय चालली गेली ना बाई, करा कुत्रा नाही विचारा.
कोवड्या वयातच पोरीबारीच्या जातीचा लग्न झाला पाहिजे. आमचा पाय ना आम्ही आता कशा चरचऱ्या दिसतून तर एवढी सूट देलो ना आम्ही तुम्हाला का कोणावर पेऱ्या मसल तर सांगा आम्हाला. आम्ही लग्न लावून देतून तर तुमच्याच्यानं तेही नाही होय. अच्छा आम्हाला तसाही नव्हता नाक. साऱ्या लोकांचे बोलणे मला ऐकायला लागतात. अगे आमच्या डोक्यावर वजन असेस पण वेळेवर लग्न झालं तर मायबापाच्या जीवाला सादरा लागते. नको करू राई मुंजीस. काय करतायस ना शांता बुडगे? येतेस का लाकोरीची भाजी तोडावलं? नाही हो मामी माझ्याच्या नाही जमून. आव चललं वय तुरीच्या शेंगाई चोरून आणून ना मोठा साजरा लागते तुरीच्या शेंगाईचा आरण. मोठी उची बाई आहे मग लोकांच्या दंडात जाऊन भाजी तोडते. नको येऊ नाही येत आम्ही जातो. मोठं जातायसे कांदे. आव लाकोरीची भाजी तोडायला जातो. आमच्या घरच्याला नाही का लाकोरीचं आरण मस्त आवडते बाई. मस्त सारखू सारखू नाही का व खाते. येतेस का व? नाही येत रिकाम परनसे येत जातो. नको येऊ. ओय सायरीन बाई लाकोरीच्या भाजीला येतेस का? नाही हो मा, लोकांच्या दंडा धुऱ्यावर शिवा खावाला जातोस. चल ना बस अरे बाई चल ना मग भाजी तोडून ना. आमच्या घरच्याला आरण मस्त आवडते व का करतेस व स्वतःचा दंड राहिला असतं तर का आलं लोकांच्या दंडावर गेलो असतो मग. आमच्या बेवड्यानं व सप्पा नाही का दंड इकून टाकलं वय. आणि म्हणते आता कांते मला आरण खाऊचा लागते म्हणते लाकोरीची भाजी तोडून आण म्हणते. दंडा धुऱ्यामध्ये गेला लोकांच्या लाकोरीची भाजी तोडायला तर नाही तशी गमवते. मा जाऊ का नको जाऊ का साऱ्या मोहल्ल्यात त्या बायाला विचारलो येतेस का व येतेस का म्हणून नाहीच म्हणते. जाऊ का नको जाऊ का मामी? ही कहाची भाजी केलीस व सायरीन बाई? वांग्याची दे ना व जरासं जेवायला मला. आहे का काय का? जातो घरी मी नाही जाऊ व एकटीच मग लाकोरीच्या भाजीला. मला वाटलं सहारीन बाई तरी येईल बोललो. एका कामाचा आधार नाही आहे मला या माणसाचा. लोकांचे नवरे असे कर्मचारी राहतात तरी बायकाईला ठेव न रेव करू लागतात. मला बाकीच्या नवऱ्याचा आहे का बायकोचा भाडा जमतेस काय तू? फक्त सांपासून तर सकारवरी तुला पांढरीला जागावलं पाहिजे. असं सरम लागते मला मोहल्ल्यातल्या बाया म्हणतात तर. हो या कांते तुझा नवरा दिवसभर पांटेला जागते म्हणते. कोणत्या मोहल्ल्यातला बाया हो? आण माझ्या जवळ. अन तुम्ही बायका त्या गल्लीमध्ये बसून या बायकोच्या त्याच्या सुनाच्या गोष्टी करता तेव्हा तुम्हाला शरम नाही लागत काय? त्या गल्लीवर बसून गोष्टी खपालतात. मानलं म्हणते कोणत्या मोहल्ल्यात आणता कोणत्या बाया का हो तर आण. आम्हाला गम नाही म्हणून बसतो ना आम्ही गलीमध्ये. दागनशा आजपर्यंत आम्हाला कोणाच्या गोष्टी करायच्या. आम्हीच आपल्या संसाराच्या गोष्टी करतो ना. बायकाच्या या बायकाच्या त्या बायकाच्या गोष्टी करते म्हणते मग आम्हाला नशा कोणाच्या सुना बिनाची गोष्टी करायची. हेवर झोंबली आग आता झोंबली. आता कशी तपन सेकली.